राज्यातील भारतीय जनता पार्टीचे गटनेते आणि ज्यांना मंत्रिपदाचा दर्जा प्राप्त होऊन स्वयं पुनर्विकासाच्या महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत महाराष्ट्र शासनाच्या, असे आमचे मित्र प्रवीण भाऊ दरेकरजी, आपल्या वरिष्ठ नेत्या कांताताई नलावडेजी, जिल्ह्याचे अध्यक्ष धीरज कुहारेजी, मुंबई भारतीय जनता पार्टीच्या महामंत्री आणि आजच्या या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक श्वेता परुळकरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीचे दुसरे महामंत्री राजेश शिरवडकरजी, या ठिकाणी उपस्थित नगरसेविका आणि प्रभाग समिती अध्यक्ष आशाताई मराठे, नगरसेवक महादेव शिवण, नगरसेवक बबलू पांचाळ, या ठिकाणी जयश्री खरातजी, जिल्ह्याचे महामंत्री संदीप थामजी, मंचावरती उपस्थित सर्व पदाधिकारी, समोर बसलेले सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी या परिसरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील आलेले सर्व माता भगिनींना माझा नमस्कार। आज खरं तर कौतुकास्पद अशा प्रकारचा एक कार्यक्रम श्वेताताई परुळकर आणि त्यांच्या सर्व महिला सहकाऱ्यांनी आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि ज्या कार्यक्रमाला प्रवीण भाऊ दरेकरांचं चांगलं आणि सक्षम अशा प्रकारचं पाठबळ मुंबई बँकेच्या वतीनं या ठिकाणी मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी एका मोठ्या कार्याची एक चांगली सुरुवात ही आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेली आहे। मी आता श्वेताताईंना हेच विचारत होतो की आपण कोणते कोणते स्किल्स या आपल्या माता भगिनींना या मशीनवर शिकवणार आहोत, कारण शिलाई मशीन म्हटलं की त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे कंपार्टमेंट्स आहेत आणि त्यामध्ये पिशव्या शिवण्यापासून आणि काय ते फिडिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि आज साधारणतः मार्केटमध्ये म्हणजे कपड्याचं मार्केट असेल, कॉस्ट्युमचं मार्केट असेल, या मार्केटमध्ये जो खरा मास्टर असतो, जो महिन्याला 30, 40, 50, 60 हजार रुपये कमवतो, तो कमवते नाही। त्याचं कारण असं आहे की या मार्केटमध्ये असलेले सर्व मास्टर आज हे पुरुष आहेत आणि त्या मास्टरच्या नंतरची नेक्स्ट लेवलची जी कामं आहेत, त्याच्यात एम्ब्रॉयडरी असेल, म्हणजे त्यांच्यातले वेगवेगळे कंपार्टमेंट हे आपल्या माता भगिनी करतात, बरोबर आहे ना। आणि त्यामुळे आपल्याला कुठून तरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशी सुरुवात केली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये मास्टरचं काम करणारी असेल आणि करणारा असू दे, परंतु करणारींची संख्या जी आहे ही आपल्याला या मार्केटमध्ये वाढवायची आहे आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम 10 मशीन ही एक छोटेखानी सुरुवात आहे, परंतु येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये आपण असं तर मुंबईभर भारतीय जनता पार्टीच्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगितलंय की अशा प्रकारच्या जागा जिथे जिथे असतील त्या त्या ठिकाणी आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स हे सुरू करावे आणि स्टिचिंग, विविंग हे सगळं पण एक प्रकारचं स्किलच आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की मुंबई भारतीय जनता पार्टीच्या उपक्रमाला आज ही त्या माध्यमातून सुरुवात होत आहे आणि प्रवीणजींचे मी अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो की आपण मुंबई बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी हे मशीन्स आपण उपलब्ध करून दिले। आपल्या बँकेच्या माध्यमातून आपण 1 लाख रुपयापर्यंतचं बिन व्याजी कर्ज हे आपण आपल्या लाडक्या बहिणींना देतो, ते थोडंसं अजून वाढवा 5 लाखापर्यंत, कारण आपण आपल्या संकल्पनाम्यामध्ये म्हटलेलं आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या मार्फत आपण 5 लाखापर्यंत लाडक्या बहिणींना कर्ज देऊ। तर 1 लाखापर्यंत प्रवीण भाऊ देत आहेत। महानगरपालिकेचं आणि मुंबई बँकेचं टायअप करून आपण या ठिकाणी 5 लाखापर्यंत हे आपण करून याकरता प्लॅनिंग डिपार्टमेंटची आणि मुंबई बँकेची आपण बैठक घडवून आणू। त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अजून अकाउंट्स जे आहेत ते मुंबई बँकेला पण त्या ठिकाणी मिळतील। पैशाची उलाढाल ही पण मुंबई बँकेच्या मार्फत सुद्धा वाढेल
आणि मोठ्या प्रमाणावरती या अशा प्रकारच्या कामांना किंवा स्किल डेव्हलपमेंटच्या कामांना किंवा आपल्या लाडक्या बहिणींना नुसतं 1500 रुपये महिन्याला त्याच्यापर्यंत न थांबवता लखपती दिदीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठीची आजची ही सुरुवात आहे असं मला वाटतं. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण श्वेताजी संपूर्ण मुंबई शहरामध्ये आपण आज एक सुरू केलंय. आपण अजून विविध ठिकाणी कुठे कुठे अशा प्रकारचे छोटे छोटे सेंटर्स आपण सुरू करू शकतो. आणि मग त्यामध्ये आपल्याला टीचर्स किंवा ट्रेनर्सची ही आवश्यकता लागेल, मशीन्सची आवश्यकता लागेल. याचा एक संपूर्ण मुंबईचा आपण प्रोजेक्ट रिपोर्ट, कारण शेवटी काय चेंबूरमध्ये आपण केलं तर चेंबूरच्या परिसरातल्या आजूबाजूच्या महिला येतील. वांद्र्यातल्या माता भगिनी इथे येणार नाहीत. वांद्र्यातल्या पाहिजे वांद्र्यात करावं लागेल, दादरला पाहिजे दादरला करावं लागेल. आणि त्यामुळे अशा मुंबई शहरातल्या सर्व भागांमध्ये अशा प्रकारे आपलं नेक्स्ट टार्गेट असलं पाहिजे की 36 विधानसभा क्षेत्रामध्ये 36 अशा प्रकारचे सेंटर्स आपल्याला सुरू करायचे. मग असे 10, 15, 20, 25 मशीन्सचे जरी असतील तरी काही प्रॉब्लेम नाही. रोटेटिंग शिफ्ट मध्ये आपण जास्त महिलांना आपण त्याच्यामध्ये एक दिवसाचं ट्रेनिंग किती दिवस तास असतं? 2 तास. आणि असं बेसिक आणि असे 5 दिवस. त्यामुळे मल्टिपल शिफ्ट मध्ये आपण हे चालवू शकतो. आपण मोठ्या प्रमाणावरती महिला मोर्चा, मुंबई भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाला सुद्धा याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व करू, जेणेकरून आपल्या चेंबूर आणि या आजूबाजूच्या परिसरातल्या माता भगिनी या नशीबवान आहेत की आपण त्याची सुरुवात इथे केलेली आहे. आणि आपण दादरच्या कार्यालयामध्येही याची सुरुवात डेफिनेटली करू शकता. मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्येच त्याची सुरुवात आपण करावी, कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मुंबई बीजेपीचं एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुद्धा सुरू करायचं आहे. आणि त्याकरता प्रवीणची तुमची मदत आम्हाला लागणार आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे आपण ही एक चांगली सुरुवात आज केलेली आहे. पण ही सुरुवात इथपर्यंत न थांबता किंवा एवढ्याशा या पिशव्या बनवण्यापर्यंत न त्याला सीमित ठेवता अजून पुढच्या लेवलला सुद्धा आपण हे घेऊन जावं, जेणेकरून नुसते महिन्याचे 5, 10, 15 नाही पण अगदी 50-60 हजार रुपयापर्यंत आपल्या माता भगिनी महिन्याला पैसे कमवू शकतात, आत्मनिर्भर होऊ शकतात. आणि जे नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे की आत्मनिर्भर भारत म्हणजे काय, प्रत्येक क्षेत्रामध्ये भारत आत्मनिर्भर झाला पाहिजे, प्रत्येक भारतवासी हा आत्मनिर्भर झाला पाहिजे. आणि या आत्मनिर्भर भारतच्या दिशेने एक सुरू केलेलं खूप चांगलं पाऊल या ठिकाणी आपण हे टाकलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. परंतु येणाऱ्या काळामध्ये हे काम अजून जास्त विस्तृत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून फक्त एका सेंटर पर्यंत न थांबता मल्टिपल सेंटर्स मुंबई शहरामध्ये अशा प्रकारचे आपण सुरू करावेत, अशा प्रकारची सूचना मी तुम्हाला देतो. 36 विधानसभा क्षेत्रांमध्ये किमान 36 हे झालेच पाहिजे. मशीनचे सगळे पैसे आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. श्वेताजींचं आणि त्यांच्या टीमचं अत्यंत मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतो आणि माझं बोलणं इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.